नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, संकट, वेळ, प्रसंग हे आपल्यावरती कधी येतील, कधी आपण कोणत्या अडचणीत सापडू, कधी कोणत्या संकटाला सामोरं जावं लागेल, याचा काही नेम नाही आणि त्याचा अंदाजही आपल्याला नसतो. काही गोष्टी या आपल्या नकळत घडत असतात, आपल्या नकळत घडवल्या जात असतात आणि मग एके दिवशी ते सगळं घडवल्या गेलेलं जे संकट आहे, ते अचानक आपल्यावरती कोसळतं. मित्रांनो, अशीच एक घटना अकोल्यात घडलेली आहे. त्या घटनेत नेमकं काय घडलंय, कसं कसं घडून आलंय, हे सगळं आपण समजून घेऊया. अकोल्यातील एक कुटुंब 2023 साली हे कुटुंब अकोल्यातच एका एरियात वास्तव्याला होतं. त्याच भागात एका मोठ्या बिल्डिंगचं काम चालू होतं. या कामाचा कार्पेंट्री म्हणजे त्यातला सुतार कामाचा जो कॉन्ट्रॅक्ट आहे, तो एक मुतीर रहमान शेख नावाच्या व्यक्तीला देण्यात आलेला होता. हा मुतीर रहमान शेख अत्यंत मनमिळाऊ, आपुलकीने वागणारा, जिथे काम चालू होतं तिथल्या आजूबाजूच्या लोकांशी त्याच्या ओळखी झाल्या होत्या. आता सुतार काम म्हटल्यावरती मग ते काम ओळखीनेच जास्त पसरतं, ओळखीनेच लोकांची कामं आपल्या त्यामुळे या रहमानचा हा एक स्वभाव होता की गोड बोलायचं, सगळ्यांशी चांगलं राहायचं आणि नेटवर्क आपलं वाढवायचं, ज्यातनं आपल्याला कामं मिळतील. हा मुतीर रहमान शेख मुळात पश्चिम बंगालचा. पश्चिम बंगालवरनं तो कदाचित मुंबईला काही काळ वास्तव्यास असावा, कारण त्याच्या डॉक्युमेंट्सवरती मुंबई बांद्र्याचा पत्ता आहे. पण तो 2023 पासून अकोल्यात आला होता, कारण त्याला ते मोठ्या बिल्डिंगचं काम मिळालं होतं. त्या कामानिमित्त तो अकोल्यातच राहत होता. याच भागात, ज्या भागात या बिल्डिंगचं काम चालू होतं, तिथे एक कुटुंब राहायचं. त्यांच्याशी सुद्धा त्याची ओळख झालेली होती. आता हे कुटुंब 2025 साली एका नवीन ठिकाणी राहायला गेलं. त्यांनी स्वतःचं घर बनवलं आणि तिथे मग फर्निचरचं वगैरे काम करायचं होतं. आता रहमान सोबत जुनी ओळख, घरचे संबंध असल्यासारखेच विश्वास, त्याच्यामुळे त्यांनी रहमानला हे काम दिलं. रहमानने सुद्धा अत्यंत मन लावून व्यवस्थित, कमी म्हणजे मार्केटपेक्षा कमी खर्चात हे काम त्या कुटुंबाला करून दिलं. त्यामुळे ते कुटुंब सुद्धा खुश होतं की आपलं काम चांगलं झालंय, ओळखीच्या माणसांनी केलंय, कुठलीही दगाबाजी केलेली नाहीये, कुठलाही गैरव्यवहार केलेला नाहीये आणि मन लावून त्यांनी घरच्यासारखं आपलं हे काम करून दिलं. त्या कुटुंबातलं ते सुतारीचं काम पूर्ण झाल्यानंतर सुद्धा रहमान तिथे जात येत असे, बोलायला, आपलं भेटण्यासाठी वगैरे जात येत असे. मी आधीच सांगितल्याप्रमाणे तो त्याच्या व्यवसायाचा भाग होता. आपलं नेटवर्क वाढत राहावं, आपल्याला जास्तीत जास्त कामं मिळावेत, यासाठी तो हे सगळं करत होता. आता एके दिवशी हा रहमान या कुटुंबाच्या घरी आला. त्यावेळी घरात कोणी नव्हतं, फक्त त्या घरातली एक महिला होती. आली. आता ओळख आहे म्हणल्यावरती त्या महिलेने घरात बोलवलं, चहा पाणी वगैरे विचारलं, सगळं विचारलं. त्यानंतर त्या दिवशी हा रहमान थोडं विचित्र वागायला लागला. त्या महिलेच्या जवळ बसायला लागला, तिच्या अंगचटीला यायला लागलं, तिला थोडं विचित्र वाटेल असं वागायला लागला. तेव्हा मग त्या महिलेने त्याला हटकलं, त्याला समज दिला की असं का वागतोयस वगैरे. तेव्हा त्याने बेधडकपणे त्या महिलेला शरीर सुखाची मागणी केली, संबंध बनवण्यासाठी सांगितले. आता ती महिला घाबरली. जुन्या ओळखीचा माणूस अचानकपणे असं का वागायला लागला, आपण तर घरच्यासारखं समजतो. हे सगळं होत असताना त्या महिलेने स्पष्ट नकार दिला, त्याला समज दिला की तू इथून चालता हो, नाहीतर मी कोणाला बोलवेल, सांगेल, असं तसं तिने सांगितलं. पण हा रहमान काय ऐकायला तयार नव्हता. त्या महिलेला पण कळायला काही मार्ग नाही की हा अचानक असं का वागायला लागला. त्यानंतर त्याने सांगितलं की तू माझं म्हणणं ऐक, नाही तर तुझं फार मोठं नुकसान यामध्ये आहे. कसं ते त्याने तिला दाखवलं. त्याने आपल्या खिशातून मोबाईल काढला आणि मोबाईलमध्ये त्या महिलेचे आक्षेपार्ह व्हिडिओ होते. काही व्हिडिओ बाथरूम मधले होते, आंघोळ करतानाचे वगैरे. काही व्हिडिओ बेडरूम मधले, अत्यंत पर्सनल क्षण जे असतात कोणाचेही, त्या ठिकाणचे व्हिडिओ होते आणि असे काही व्हिडिओ त्या महिलेचे त्याच्याजवळ होते. त्या महिलेला प्रचंड धक्का बसला की हे माझे असे व्हिडिओ, पर्सनल व्हिडिओ, बाथरूम मधले व्हिडिओ हे या व्यक्तीकडे आले कसे. त्यामुळे ती पहिले तर तिला बराच वेळ काही समजलं नाही आणि ते व्हिडिओ दाखवून त्याने धमकी दिली की हे
सगळे व्हिडिओ मी इंटरनेटवरती व्हायरल करून टाकेल जर तू माझं ऐकलं नाही तर. त्याने खिसातून मोठा चाकू काढला आणि तो हेही म्हणाला की तुझा मुलगा आणि तुझा पती यांना सुद्धा मी मारून टाकेल जर तू मी म्हणतोय तसं केलं नाही तर. बराच वेळ या महिलेने नकार दिला, पण तो ज्या पद्धतीच्या धमक्या देत होता, व्हिडिओज ती धडधडीत बघत होती, तिचे स्वतःचे व्हिडिओ होते आणि पतीला आणि मुलाला सुद्धा मारण्याच्या धमक्या, त्याच्यामुळे ती दबकली आणि तिने शेवटी हार मानली आणि या रहमानने तिचा गैरफायदा घेतला आणि त्यानंतर पुन्हा काही दिवसांनी तो सगळे घरात असताना आला आणि अगदी पहिल्यासारखं वागू लागला. म्हणजे घरातल्या लोकांसोबत अगदी गोडी गुलाबीने बोलणं, त्यांची विचारपूस करणं, भेटीला आल्यासारखं दाखवणं, हे सगळं तो करायला लागला. त्या महिलेला कळे ना की असं का होतं. त्याने तिला धमकी देऊन ठेवली, तू कोणाला सांगितलंच जरी तरी हे व्हिडिओ पण व्हायरल होतील आणि तुझ्या पतीला आणि मुलावरती सुद्धा मी हल्ला करेल, अशी धमकी देऊन ठेवलेली होती. जेव्हा तो परत यायला लागला तेव्हा त्याने सगळा टाइम टेबल घरातला स्टडी केला की सगळेजण घरी बाहेर केव्हा जातात, ही महिला एकटी केव्हा असते, हे सगळं त्यांनी हेरून घेतलं. आणि जेव्हा ही महिला एकटीच घरात असते तेव्हा त्याने तिला येऊन तिचं शोषण करणं, तिच्यावरती अत्याचार करणं, हे प्रकार त्याने सुरू ठेवले. काही दिवस हे चाललं, पण आता जेव्हा धमक्या, मारहाण करायला लागला, तो तिला मारायला लागला, घरात येऊन छळ करायला लागला, हे सगळं जेव्हा तिला असह्य झालं तेव्हा तिने ठरवलं की आता जे होईल ते होईल, आपल्याला शांत बसून चालणार नाही. बराच मोठा काळ ती शांत बसलेली होती, कोणाला काही सांगितलं नाही, सगळं एकटं सहन करत बसली होती. पण नंतर तिच्या सहनशक्तीच्या बाहेर हे प्रकरण गेलं आणि तिने हिंमत एकवटून एके दिवशी आपल्या पतीला हा सगळा प्रकार सांगितला. सगळा प्रकार सांगितल्यावरती मग पतीने आधी तिचं म्हणणं बायकोचं पूर्ण ऐकून घेतलं. अतिशय समजदारीने त्याने या गोष्टीसोबत डील केलं, सगळं ऐकून घेतलं, काय प्रकार होतोय ते सगळं ऐकलं. त्यानंतर त्यांनी ठरवलं की आपल्याला पोलिसात तर द्यायचीच आहे तक्रार, पोलिसात ही तक्रार आपण देऊच. पण त्यांनी ठरवलं की मोठा मुद्दा हा होता की हे व्हिडिओ त्याच्याकडे आले कसे, कोणी शूट केले, कसे शूट केले, काय वापरलं असेल, कारण त्यांनी तर स्वतः शूट केलं ना ते जे चोरून कोणाकडे जायला. त्यामुळे त्यांनी ठरवलं की आपण आधी बघूया हे शूट कसे झाले. मग त्याने घरातलं, बाथरूम मधलं सगळं कोपरा शोधून काढला आणि तिथे त्यांना हा धक्कादायक प्रकार दिसून आला. प्रकार हा होता की जेव्हा या रहमानने त्यांच्या घरातील सुतारकाम केलं होतं, फर्निचरचं केलं होतं, तेव्हा या सर्वांच्या नकळत त्याने फर्निचरमध्ये, सिलिंगमध्ये, इकडे तिकडे स्पाय कॅमेरे सुद्धा फिट करून टाकले होते. जेव्हा त्यांनी ते फर्निचरचे काम त्यांच्या घरातले केले होते तेव्हाच त्यांनी हे बेडरूममध्ये वगैरे कॅमेरे फिट केले, बाथरूममध्ये कॅमेरे फिट केले. ते कोणाला कळले सुद्धा नाही. या कॅमेऱ्यांचं वायफायद्वारे ऍक्सेस त्याने स्वतःच्या मोबाईलवर ठेवलं होतं आणि या पद्धतीने तो त्या घरातील महिलेवरती पाळत ठेवायचा. आणि जेव्हा ती महिला बाथरूममध्ये असेल किंवा बेडरूममध्ये पर्सनल क्षण त्यांचे चालू असतील त्यावेळेला येणारे व्हिडिओ ते सगळे तो रेकॉर्ड करून घ्यायचा. आणि अशा पद्धतीने त्या महिलेचे व्हिडिओज त्याच्याकडे आलेले होते. इतक्या विश्वासाने त्याला घरात घेऊन घरातल्या व्यक्तीसारखं वागवून त्याला काम दिलं घरातलं. पण या रहमानने या पद्धतीने त्यांच्यासोबत धोका केला. त्यांना कॅमेरे सापडले. आता कॅमेरे सापडले म्हणल्यावर तिकडे रहमानलाही कळालं की आता यांना कॅमेरे सापडलेले आहेत. त्याला कळालं की हे पोलीस तक्रारही करणार आहेत. त्यामुळे त्याने त्या महिलेशी संपर्क साधला आणि तिला एका ठिकाणी भेटायला बोलवलं की तू भेटायला ये, आपण हे सोडवू आणि हे सॉल्व्ह करू. तिने पतीला सांगितलं की त्याने भेटायला बोलवलेलं आहे. मग त्या पतीने आणि त्यांच्या ओळखीतल्या काही नातल्या लोकांनी, मित्रांनी यांनी एक सापळा रचला. त्यांनी तिला सांगितलं की तू जा भेटायला. आणि त्या भेटण्याच्या ठिकाणी हे सर्वजण दबा धरून बसले. महिला गेली, तो रहमान त्या ठिकाणी भेटायला आला आणि जसा तो भेटायला आला तसा या महिलेच्या पतीने आणि इतर लोकांनी त्याला ताब्यात घेतलं. ताब्यात घेऊन त्याला बेदम चोपला. पहिले चोपला, त्याचा मोबाईल ताब्यात घेतला. मोबाईल ताब्यात घेतला तर जेव्हा तो मोबाईल तपासला तेव्हा फक्त ही महिला एकटी नव्हती, त्याच्या मोबाईलमध्ये असेच सिमिलर अजून दुसऱ्या 2-3 महिलांचे सुद्धा व्हिडिओज होते. म्हणजे जिथं हा मुतीर रहमान शेख
काम करायचा सुतारकाम, त्या ठिकाणी त्या फर्निचरमध्ये चुपचाप लपवून स्पाय कॅमेरे लावून ठेवायचा. व्हिडिओज त्याच्याकडे यायचे, मग ते व्हिडिओज दाखवून ब्लॅकमेल करून या महिलांचं शोषण करायचं. कदाचित ब्लॅकमेलिंग करून खंडणी सुद्धा वसूल करत असेल. हे सगळं त्याच्या मोबाईलमध्ये सापडल्यानंतर तातडीने त्याला पोलिसांच्या हवाली करण्यात आलं. पोलिसांच्या हवाली केल्यानंतर पोलिसांनी सुद्धा त्याचे मोबाईल व्यवस्थित तपासले, पूर्ण बघितलं त्याच्याकडे काय काय आहे, काय त्याची मॉडस ऑपरेंडी आहे, कशा पद्धतीने तो महिलांना फसवतो, हे सगळं त्यांनी तपासलं आणि त्याच्यावरती 3 ते 4 कलमांअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. आता अकोल्यातील काही हिंदुत्ववादी संघटनांचं म्हणणं आहे की हा दुसरं तिसरं काही नसून हा जिहादचा प्रकार आहे. जिहादी पद्धतीने याने महिलांना फसवलेलं आहे. ठीक आहे, आता कायद्यात जे असेल त्या पद्धतीने ते बघितलं जाईल, कायदेशीर कारवाई सुद्धा केली जाईल. त्याला ताब्यात घेण्यात आलेलं आहे, त्याला पोलीस कोठडीत पाठवण्यात आलेलं आहे आणि या सर्व गोष्टींची शहानिशा होत आहे. मित्रांनो, अत्यंत भयानक प्रकार हा अकोल्यात आपल्याला बघायला मिळाला. मुळात प्रश्न हा आहे की आपण माणुसकीच्या भावनेतून, विशेषतः आपण महाराष्ट्रीयन लोक माणुसकीच्या भावनेतूनच सगळ्यांकडे बघत असतो. घरी कोणीही आलं, अगदी तो सुतारकाम करणारा असेल किंवा कोणीही असेल, साफसफाई करणारा जर असेल तरी त्याला चहा आपण विचारतच असतो. आपल्या दारात आलेल्या कोणाला चहा पाणी तरी आपण किमान करतोच. कोणी तहानलेलं आपल्या दारातून जाऊ नये या भावनेतून आपण वागत असतो. हे सर्व ठीक आहे, असं असले पाहिजे, आपल्या परंपरा आहेत. पण आपली आणि आपल्या घरच्यांची सुरक्षा देखील तितकीच महत्वाची असते मित्रांनो. त्यामुळे घरात कोणी अनोळखी कुठल्याही निमित्ताने येत असेल तर त्यावेळी घरातल्या महिला एकटा असणार नाहीत, लहान मुलं एकटे असणार नाहीत, याची काळजी जरूर घेतली पाहिजे. त्याचप्रमाणे कुठलं काम केलं असेल तर काम झाल्यानंतर त्या कामाला पूर्ण योग्य पद्धतीने तपासा. ते काम व्यवस्थित झालंय का असा काही प्रकार तर त्यामध्ये नाहीये ना. त्याला म्हणतात ना, ते दुधाने तोंड पोळल्यावर ताक सुद्धा फुंकून प्यायचं असतं. शेवटी प्रश्न आपल्या आयुष्याचा असतो, प्रश्न आपल्या जीवनाचा असतो. जर हे व्हिडिओ व्हायरल झाले असते, काही झालं असतं तर आज त्या महिलेसोबत तर दुर्दैवी प्रकार झालेला आहे, त्याची भरपाई कशानेच होऊ शकत नाही. पण जर ते व्हिडिओ बाहेर पडले असते, काही झालं असतं तर अख्खं कुटुंब संकटात आलं असतं. एकट्या महिलेचा प्रश्न नसतो हा. जेव्हा परिवारातली एखादी व्यक्ती प्रॉब्लेममध्ये येते तेव्हा तो प्रॉब्लेम पूर्ण परिवाराचा होत असतो. त्यामुळे काळजी घ्या, अशा गोष्टी आपल्यासोबत होणार नाहीत याची पूर्ण दक्षता घेणं आवश्यक आहे. या सर्व प्रकरणावर तुमचंही काही मत असेलच मित्रांनो, ते जरूर कमेंटमध्ये मांडा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.